गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केलेली होती आणि या लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक महिला खुश झाल्या आणि या हजारो लाखो महिलांमध्ये एक सांगलीची अशी एक महिला भगिनी आहे स्टेला गायकवाड। हिनं तर आनंदानं खुश होऊन आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून त्या मंगळसूत्राची राखी करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ती राखी पाठवलेली होती। त्यानंतर आता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक होते। 15 तारखेला ही निवडणूक सांगलीमध्ये होते, 16 तारखेला त्याचा निकाल आहे। या निवडणुकीसाठी या स्टेला गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली होती। त्यांना उमेदवारी देण्याचं ठरलंही होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना झुलवत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आपल्याबरोबर सध्या स्टेला गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, पूर्वी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा गळ्यातील मंगळसूत्र मोडून राखी मुख्यमंत्र्यांना पाठवलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस मला आनंद झाला की एखाद्या महिलांना त्या 1500 रुपयाची मदत होत्या। ज्या महिला एकदमच अडचणीत असतात, त्यांच्याकडे 1 रुपया पण नसते, त्यांना त्या 1500 रुपयाचं काहीतरी त्यांचं घरातलं काहीतरी अडचणी निघतात। त्यामुळं मी प्रेरित मी त्यांना आनंदानं एवढं त्यांनी महिलांसाठी करल्यात म्हणून मी त्यांना माझ्या मंगळसूत्राची सोन्याच्या राखी बनवून मी त्यांना पाठवली। त्यानंतर मी शिवसेना एकनाथ शिंदे या गटात मी काम करत होते। त्यानंतर मग मला त्या गटाकडून मला असं सांगण्यात आलं की तुला आम्ही एबी फॉर्म देतो, पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मला आश्वासन दिले की तुला देतो म्हणून, पण मला काही दिले नाहीत। मग मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे मी गेले। त्या गटाने मला माझा वेळेत सन्मान केला, मला त्यांनी एबी फॉर्म दिला, त्यामुळे मी आता इलेक्शन लढवत आहे। कशा तऱ्हेचा तो कालखंड होता, कारण तुम्ही ज्यावेळी राखी पाठवली त्यानंतर त्यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं व त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर वगैरे काय? निलमताई कोरेंनी मला वेळ दिलेली, त्यावेळेस आम्ही तिथं गेलो होतो आणि त्यांच्याने आमची भेट झाली होती। राखी पण आम्ही आयुक्तांकडून पाठवलेली होती। त्यानंतर मग एबी फॉर्मच्या वेळेसच बोलणं झालं आमचं। त्यानंतर काही त्यांनी बोललेच नाहीत, देतो म्हटले, दिलेच नाहीत मग त्या दिवशी मला एबी फॉर्म। खरं पाहायला गेलं तर दोन्ही शिवसेनेमध्ये आता म्हणजे तसं विरोधाचं वातावरण आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्हीमधला काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, शिवसेना शिंदे गट यांनी तर मला दाखवून दिले आता की त्यांनी म्हणतात लाडक्या बहिणी म्हणतात, पण मी पण त्यातली एक लाडकी बहीणच आहे। त्यांनी मला नाराज केले म्हटल्यावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना त्यांनी नाराज केल्यासारखं आहे। मला त्यांनी एबी फॉर्म दिला नाही, आश्वासन दिलं, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मला एबी फॉर्म दिला, माझा सन्मान केला। ते खरे तर म्हणजे भाऊ आहेत बहिणींचे सगळ्या। ते भले 1500 रुपये नाही देऊ देत, पण त्यांनी मला वेळेत एबी फॉर्म दिला, त्यामुळे मी आता तिथं उभे आहे प्रचार करत। आता कशा तऱ्हेनं प्रचार चालू आहे, प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद बरा आहे लोकांचा, म्हणजे आम्ही समस्या त्यांच्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्या सोडवणार पण। नक्कीच या निमित्तानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडकी बहीण योजनेच्या निर्मितीनंतर या स्टेला गायकवाड या भगिनीनं स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून त्याची राखी पाठवलेली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं असतानाही नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांना डावलण्यात आलं आणि या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षानं मात्र त्यांना उमेदवारी दिलेली आहे। मग खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही खरी शिवसेना आहे। ते कदाचित लाडक्या बहिणींना पैशांची मदत करत नसतील, परंतु अशा तऱ्हेची मदत या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून होते आणि त्याचा मला आनंद आहे आणि त्यानुसार त्यांची उमेदवारी मी घेतलेली आहे आणि आता प्रचारामध्ये मी आघाडीवर आहे, अशा तऱ्हेची भावना स्टेला गायकवाड यांनी व्यक्त केली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।